आता एक नजर टाकूयात आजच्या 4 मोठ्या बातम्यांवर। भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज गांधीनगरमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। पहिल्यांदाच लोकसभा लढवणाऱ्या अमित शहानी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित राहावं अशी इच्छा व्यक्त केली। त्यांच्या निमंत्रणावरून उद्धव ठाकरे आज गांधीनगरमध्ये उपस्थित राहणार आहेत। त्याची दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पाटीदार समाजाचे नेते आणि नुकतेच काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या हार्दिक पटेल यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। गुजरात कोर्टाने त्यांच्या निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे। 2015 मध्ये गुजरातमधल्या मेहसाणातल्या भाजप कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी पटेल यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती आणि कोर्टाच्या नियमानुसार ज्याला 2 वर्षांची किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली आहे तो निवडणूक लढवू शकत नाही। आजची तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे दक्षिण मुंबईतून 135 किलो सोनं जप्त करण्यात आलंय। डीआरआयच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे आणि या प्रकरणी आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आरोपींनी आतापर्यंत 200 किलो सोन्याची तस्करी केल्याची कबुली दिली आहे। डीआरआयच्या माहितीनुसार आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे। दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे तुम्ही आंबा खात असाल तर सावधान, कारण पिकलेला आंबा खाणं तुमच्या जीवावर बेतू शकतं। झटपट पैसे कमवण्यासाठी काही आंबे व्यापारी केमिकल मारून आंबे पिकवतायत आणि केमिकल युक्त फळ खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं। त्यामुळे आता आंबा खाताना विचार करावा लागणार आहे।